तहसीलदाराच्या अधिकृत खुर्चीवर बसून अधिकाऱ्याने म्हटले गाणे। त्या गाण्याला टाळ्यांचा प्रतिसादही मिळाला, पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा अधिकारी निलंबित झाल्याची घटना घडली आहे। तर ही घटना नेमकी कुठली आहे, तो अधिकारी कोण आहे, चला पाहूयात। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पे मुझे साथ से उठा के तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया मेरे दिल की ये दुआ है कभी तू न जाए तेरे बिना होना मंडळी, व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी आहेत प्रशांत थोरात। त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान प्रशांत थोरात हे नांदेडमधील उमरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते। 29 जुलैला उमरीमधून लातूर येथील रेणापूर तालुक्यात त्यांची बदली करण्यात आली होती। 30 जुलैला प्रशांत थोरात यांना उमरी येथील पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते। 8 ऑगस्टला उमरी येथे त्यांच्यासाठी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। याच निरोप समारंभावेळी तहसीलदार यांनी हे गाणं गायल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मीच सांगितलं, आमचे विकास खारगे एसीएस आहेत, त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली। हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली, यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला, तहसील कार्यालयामध्ये, आणि सेंड ऑफ करताना फक्त ऑर्केस्ट्रा लावता राहिला। बाकी ज्युडिशियल जो आमचा कॉसी ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे, म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे, त्या सेटअपवर बसून तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंड ऑफ मनवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून, आणि तहसीलदारची खुर्ची ही मॅजिस्ट्रियल खुर्ची आहे, दंडाधिकारी खुर्ची आहे, कॉशी ज्युडिशियल खुर्ची आहे। त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे। आता अशा पद्धतीने एकीकडे जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे, हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे, त्याच्याकरता वेळ नाही आहे, पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे, आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेलं आहे, निलंबित केलं आहे। आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही। या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे। ही कारवाई मी आणि एसीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडून केलेली आहे।